खूपच डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहे आणि ऑफकोर्स म्हणजे डॉक्टरांना जो सपोर्टिंग रोल हवा असतो किंवा मदत जी हवी असते, जी टीम असते, त्या टीममध्ये खूप मेन रोल जे अलाइड कोर्सेसमध्ये तुमचे कोर्सेस आहेत ती मुलं स्टुडंट करू शकतात आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये आहेत. जसं तुम्ही सांगितलं आपल्या भारत देशामध्येच नाही तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपण हे कोर्स केल्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटीज तिकडेही आपल्याला आहेत. तर जसं सायन्स स्ट्रीम घेतल्यानंतर आपण हे कोर्सेसना ॲडमिशन घेऊ शकतो असं तुम्ही म्हटलात. तर बाकीचे जे BA असतील, BA केलेले म्हणजे आणि BSc BCom केलेले अशा विद्यार्थीसुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात का? हो, असे कोर्सेस आहे की आर्ट्स आणि कॉमर्सची पण मुलं ॲडमिशन घेऊ शकतात. इकडे काही कोर्सेस आहेत. एक म्हणतो आम्ही बॅचलर ऑफ पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थ म्हणजे तुम्ही पब्लिकला आणि स्पेशली जे खेडेगावात राहतात तसल्या माणसांना जाऊन खूप अशी माहिती द्यायची, म्हणजे तब्येत कशी मेंटेन करायला पाहिजे, आजार होऊ नये म्हणून काय काय करायला पाहिजे. आता मलेरिया, डेंगी असले आजार तुम्हाला व्हायला नको, त्यामुळे त्यासाठी तुम्ही काय काय करायला पाहिजे तसं एज्युकेशन द्यायचं. मग आता गर्भवती स्त्री जे असते तिने गर्भवती असताना तिने काय काय खावं, काय काय काळजी घ्यावी हे सगळं सांगायचं. मग मूल जन्माला आल्यानंतर काय काय इंजेक्शन्स द्यायचे असतात. आम्ही जसं म्हणतो गव्हर्नमेंट भारत सरकारनीच इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणून ठेवला आहे. तर त्याच्यात तुम्हाला माहिती असणार खूप असे इंजेक्शन्स असतात, BCG इंजेक्शन, TT इंजेक्शन. सो कधी त्या मुलाला ते सगळे इंजेक्शन्स द्यावी असले सगळे जे विषय असतात ऑफ आपण जे म्हणतो पब्लिक हेल्थ इम्पॉर्टन्स, म्हणजे जे प्रत्येक माणसाला माहिती असायला पाहिजे. पण तुम्हाला माहिती असणार की खेडेगावात माणसांना ही सगळी माहिती नसते. सो बॅचलर ऑफ पब्लिक हेल्थच्या वेळेला तुम्ही काम करताना सुद्धा ते खेडेगावाला घेऊन जातात आणि पुढे पण तुम्ही तुमचं अंडर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ह्या अशा खेडेगावात जाऊन माणसांना असल्या सगळ्याबद्दल माहिती द्यायची. आणि ह्याचे कॅरियर ऑप्शन्स पण खूप छान आहेत. तुम्ही पाहिलं असेल की आता पब्लिक हेल्थला सरकारने खूप जोर दिलेला आहे. सो तुम्ही सरकारी नोकरी घेऊ शकता आणि आपण जे म्हणतो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन NGO मध्ये पण तुम्ही नोकरी करू शकता. तर हा जो कोर्स आहे बॅचलर ऑफ पब्लिक हेल्थ, ह्याला कॉमर्स आणि आर्ट्सची मुलं पण येऊ शकतात. अच्छा. आता हा सोडून आणि एक कोर्स आहे आमच्याकडे बॅचलर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन BHA. सो त्याला पण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही स्ट्रीममधून मुलं येऊ शकतात. हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन आता तुम्ही पाहिलं असेल, जसं मी म्हटलं खूप असे हॉस्पिटल्स आलेत आणि ग्रुप प्रॅक्टिस, मोठे मोठे हॉस्पिटल्स. मग एवढा आता मोठा हॉस्पिटल सांभाळायला डॉक्टरना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डोकं घालायचं हे डॉक्टरना शक्य नाही. का म्हणजे डॉक्टर पेशंटला बघतात. मग ते स्टाफ किती जण पाहिजे, ते स्टाफ वेळेवर येत आहेत की नाही, आपण जे म्हणतो HR ह्युमन रिसोर्स मॅनेज करणं किंवा हॉस्पिटलमध्ये काय काय. कंटिन्यू बोलूया मॅडम. एक कॉलर जॉईन झाले. ओके. हॅलो. हां, नमस्कार. आपलं नाव? नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आमच्या 2 भावांच्या मुली आहेत. बर. त्यांना एक आता SSLC त्यांना कन्फर्म आहे की चांगलं पर्सेंटेज घेऊ शकतात. मग त्यांना एक सगळे काय काय सांगितलं असतं त्यांच्या डोक्यामध्ये कोण सांगतो कसं ऐकायला. मग त्यांनी कुठलं घेतलं चांगलं, त्यांना कुठलं आवड आहे ते घ्यायचं कसं काय? मॅडम सगळे आमचे जे कोर्सेस आहेत इकडे ते चांगलेच आहेत. जसं मी म्हटलं कन्नडामध्ये म्हटलं, आता मी मराठीमध्ये पण तुम्हाला सांगते. हे जे प्रोग्राम्स आहेत ह्याचे म्हणजे कुठच्या कोर्सेस केल्यानंतर नोकऱ्या चांगल्या मिळतात हे डोक्यात ठेवूनच आम्ही हे कोर्सेस ठेवलेले आहेत तिकडे KL युनिव्हर्सिटीमध्ये. सो असं नाही की एक कोर्स तुम्ही केला की नोकरी चांगली लागायची शक्यता नाही आहे आणि एक कुठला तरी केला तर नोकरी लागायची शक्यता आहे, असं नाही. प्रत्येक कोर्स जो आहे तो चांगलाच आहे. आणि आमची आता एंट्रन्स एक्झाम असते. सो एंट्रन्स एक्झाममध्ये फॉर्म भरायच्या आधी तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स असं तुम्ही घालू शकता, म्हणजे तुम्हाला जे तुमचा चॉईस आहे. पण एंट्रन्स एक्झाम्सचे मार्क्स ठरवतात की तुम्हाला जो तुमचा प्रेफरन्स आहे ती सीट मिळेल की नाही हे
एंट्रन्स एक्झाम्सच्या मार्क्सवर ठरलं जातं. ओके. तर तुमची जी प्रायोरिटी आहे ही ह्या प्रायोरिटी प्रमाणेच तुम्हाला सीट मिळेल असं नाहीये. एंट्रन्स एक्झामची मार्कलिस्ट घालतात, मग त्या मार्कलिस्ट प्रमाणे तुम्हाला जो कोर्स तुम्हाला हवा आहे मिळायची पण शक्यता आहे. मार्क्स चांगले मिळाले तर, मार्क्स तेवढे खास नाही मिळाले तर दुसरा कोर्स मिळायची शक्यता आहे. पण लाईक आय सेड सगळे कोर्सेस चांगलेच आहेत, असं नाही आहे की काही एक खूप चांगला आहे काही चांगला नाही, असं नाही आहे. ओके. ओके. थँक्यू. हां, थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच मॅडम कॉल केल्याबद्दल. आणि मग 10वी नंतर सुद्धा म्हणजे आपल्याकडे असे काही कोर्सेस आहेत का जे आपण करू शकतो? 10वी नंतर आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये असे नाही आहेत. आमच्या युनिव्हर्सिटी बिकॉज इट इज अ युनिव्हर्सिटी 12वी नंतरच मुलं येतात इकडे. बरोबर. पण काही जण मेडिकल कॉलेजमध्ये जे पॅरामेडिकल बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक मधले जे प्रोग्राम्स आहेत लाईक DMLT म्हणजे डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत. पण आपल्याकडे युनिव्हर्सिटीमध्ये जे प्रोग्राम्स आहेत ते सगळे डिग्री प्रोग्राम्सच आहेत. सो त्यामुळे 12वी झाल्यानंतरच मुलं युनिव्हर्सिटीला येऊ शकतात. 10वी झालेल्या मुलांना आम्ही युनिव्हर्सिटी ह्या प्रोग्राम्समध्ये आम्ही ऍडमिशन देत नाही. अच्छा. म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता 10वीची एक्झाम झाली आणि पुढे काय करायचं, ते थोडं ते पॅरामेडिकल बोर्डचे कोर्सेस जे असतात लाईक डिप्लोमा लॅब टेक्निशियन, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, OT टेक्नॉलॉजी अशी काही कोर्सेस आहेत. हे पॅरामेडिकल बोर्ड, तुम्ही पॅरामेडिकल बोर्डच्या वेबसाईटवर जाऊ शकता. पॅरामेडिकल बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक. तर तिकडे एलिजिबिलिटी क्रायटेरिया कसं अप्लाय करायचं, मग त्याच्यानंतर त्यांची काउन्सिलिंग असते, ते सगळं स्टेट लेवलला असतं. इकडे आमच्या युनिव्हर्सिटी लेवलला नसतं. मग ते कोर्स करून आपण अलाइड कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो? हो, काही आता जे कोर्सेस जे आपल्याकडे इकडे मुलं येतात ऍक्च्युली डिप्लोमा मेडिकल लॅब झाल्यानंतर डायरेक्टली सेकंड इयर BSc लॅब टेक्निशियनला जॉईन होतात. अच्छा. तसंच आता डिप्लोमा ऑप्टोमेट्री म्हणा, डिप्लोमा OT टेक्नॉलॉजी, डिप्लोमा रिनल डायलिसिस, हे सगळे जे कोर्सेस असतात ते डिप्लोमा करून येतात आणि त्याच्यानंतर डायरेक्टली इकडे सेकंड इयरला ऍडमिशन घेतात. अच्छा. त्याला लॅटरल एंट्री म्हणतो आम्ही.